नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत बीडमधली बंदूकशाहीबाबत किंवा तिथल्या शस्त्र परवान्यांबाबतची एक आकडेवारी समोर आणण्यात आलेली आहे. त्या संदर्भात आणि त्यावर नेमक्या काय काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया. सुरुवातीला त्याच बातम्या. बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक अंजली दमानी यांच्या ट्विटनंतर धक्कादायक आकडेवारी समोर. वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी. हे फॅक्ट आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांकडे गन्स आहेत, म्हणजे यांच्या कार्यकर्त्यांकडे, आणि तेच ते हवेत गोळीबार करून तिथे दहशतीचं वातावरण निर्माण करतायत. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा. बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे सर आम्ही ठरवू. त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. सरपंच हत्या प्रकरणात इलाका लवकर तुरुंगात गेला पाहिजे. भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. तर पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही. फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी. मागील वेळी पालकमंत्री पद भाड्यानं दिल्याची टीका. बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन. अंजली दमानी यांकडून कागदपत्र ट्विट करत गंभीर आरोप. 28 तारखेला अंजली दमानी या ठिय्या आंदोलन करणार. 28 तारखेला सकाळीच मी संभाजीनगरला पोहोचून तिथनं बीडला 9:15 पर्यंत मी पोहोचतेय. तर मला सगळ्यांना हीच विनंती करायची की कुठच्याही परिस्थितीत तुम्ही जिथे आहात तिथनं तुम्ही 28 तारखेला बीडला पोहोचा. पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही. फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी. मागच्या वेळी पालकमंत्री पद भाड्यानं दिल्याची टीका. बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे सर आम्ही ठरवू. त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही वाईट. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं. आम्हाला न्याय मिळायला हवा. सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुख यांच्या मुलीची मागणी. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. जसं कधीपासूनच म्हणतायत हाऊसमध्ये पण त्यांनी एवढं स्ट्रॉंग मांडलेलं आहे, तर तिथे काही नवीन सांगायचा विषय नाही आहे. आणि खरं आहे, ज्या पद्धतीने ती हत्या झालेली आहे, ज्या पद्धतीने तो खून झालेला निगरून, हे बघून कोणालाही वाटेल की करणारा जो कोणी असेल तो आतमध्ये गेलाच पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे.